हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. ओके, तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे, तो होणार आहे माझ्या स्किन केअर रुटीनवर. मी कोणता स्किन केअर रोज फॉलो करते, कारण हिवाळा चालू झालाच आहे आणि मुंबईला सुद्धा आता थंडी जाणवायला लागली. त्याच्यामुळे आता आपल्या स्किनची निगा राखणं किंवा आपल्या स्किनची काळजी घेणं आपलीच जबाबदारी आहे. बाकी ऋतूमध्ये नाही आपण काळजी घेतली तरी चालेल एक वेळ, पण हिवाळ्यामध्ये आपली त्वचा जी असते ती खूपच ड्राय आणि ज्यांची ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना तर ऑलरेडी माहीतच असेल की ड्राय स्किन असल्यावर किती त्रास होतो किंवा आपली त्वचा किती खराब दिसू लागते. तर माझी सुद्धा स्किन जी आहे ती खूप ड्राय आहे आणि हिवाळ्यामध्ये तर खूप खराब दिसते आणि एकदम डिहायड्रेट होऊन जाते. तर त्यासाठी मी थोडंसं हिवाळ्यामध्ये ॲटलीस्ट मी पूर्ण वर्षभर नाही, पण हिवाळ्यामध्ये थोडं तरी मी स्किन केअर जे आहे ते स्किन केअर फॉलो करते. तर हिवाळ्यामध्ये मी माझी स्किनची काळजी कशी घेते किंवा कोणते कोणते प्रोडक्ट्स यूज करते ते मला तुमच्यासोबत शेअर करायला खूपच छान वाटेल. तर जास्त काही न बोलता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहिली स्टेप जी असते ती असते क्लिन्झिंग. आणि तर क्लिन्झिंगसाठी मी फेस वॉश यूज करते आणि मी प्रत्येक वेळी फेस वॉश थोडे चेंज करत असते. पण काही ठराविकच जे ब्रँड आहेत त्याचेच मला फेस वॉश आवडतात, जसं की प्लम झाला किंवा सेटाफिल झाला, सेरावे झाला. तर आता जो माझ्याकडे आहे तो आहे सेरावेचा, तो हा आहे. माझी स्किन एक्स्ट्रीमली ड्राय असल्यामुळे हा मला बरा पडतो. हा नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी आहे. हे जे CeraVeचं फेस वॉश आहे ते खूपच अफोर्डेबल आहे. ते 250 ते 300च्या आसपास भेटतं आणि हे खूप छान आहे आपल्या स्किनसाठी. तर CeraVeमध्ये ड्राय स्किन आणि ऑइली स्किन याच्यासाठी वेगवेगळे 2 ऑप्शन आहेत. तर तुमची जशी स्किन टाइप असेल तसा तुम्ही यूज करू शकता आणि हे नायकावर अवेलेबल आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. तर जी दुसरी स्टेप असते ती असते टोनर. तर टोनरमध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. हे हे पहिला जो आहे तो पिलग्रिम आहे आणि दुसरा बायोटिकचा आहे. तर हे दोन्ही खूप अफोर्डेबल आहेत. 250 ते 300च्या दरम्यानच येतात. हा खूपच अफोर्डेबल आहे. पण ह्याचा एक मायनस पॉइंट हाच आहे की ह्याला स्प्रे नाहीये. इथून तुम्हाला एका कॉटन पॅडवर घेऊन मग तुम्हाला डॅब करावून तो यूज करावा लागेल आणि ह्याला स्प्रे आहे आणि टोनर स्प्रेमध्येच येतात मोस्टली. प्लमचा वगैरे टोनर खूप छान आहे तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि हा जो आहे मी फर्स्ट टाइम यूज करणार आहे. हा खरं तर अजून ह्याची पॅकेजिंग पण मी ओपन नाही केली. हा कालच मला डिलिव्हर झालाय. तर पिलग्रिमचं मी का ऑर्डर केलं, तर पिलग्रिमचं मी खूप नाव ऐकलं होतं मार्केटमध्ये. तर मला ट्राय करावासा वाटतोय म्हणून मी आता हा ऑर्डर केलाय. बघू आता मी ट्राय करून तुम्हाला नक्कीच त्याचा फीडबॅक जो आहे तो शेअर करेन. आता आपली नेक्स्ट आहे तिसरी स्टेप. तर तिसऱ्या स्टेपमध्ये काही लोक सिरम पण व्हिटॅमिन सीचं सिरम पण यूज करतात. पण मी ते स्किप करते आणि मी जे प्रॉडक्ट यूज करते ते प्लमचं यूज करते. प्लमचं म्युसिन इसेन्स. तर हे ड्राय स्किन वाल्यांसाठी खूप फायदेमंद आहे आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ते थोडंसं वेगळं आहे. त्याला रब करून तुम्ही जर पाहिलं तर ते असं होतं थोडं. तर ह्याच्यामुळे स्किन खूपच हायड्रेट होते. हे जे प्रॉडक्ट आहे हे असं आहे की याच्यानंतर तुम्ही जरी मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल. ओके, तर आपली जी चौथी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझरसाठी माझ्याकडे आता सध्या हे 5 ऑप्शन आहेत. मी एक एक करून तुम्हाला दाखवते. तर पहिला जो ऑप्शन आहे आपल्याकडे तो आहे डर्माकोचा आणि हे जे मॉइश्चरायझर आहे त्याच्यामध्ये हे खूप एक्स्ट्रीमली ड्राय किंवा फ्लेकी स्किनसाठी यूज होतं आणि हे डे आणि नाईटसाठी यूज करू शकता तुम्ही. मोस्टली हे मी मेकअपच्या अगोदर यूज करते हे प्रॉडक्ट आणि मला खूप आवडलं. खूप वर्षापासून मी यूज करते. मला वाटतं मे बी 8-9 वर्षापासून मी हे प्रॉडक्ट यूज करते. आणि दुसरं आहे आपलं सेरावेचं. हे नवीनच आहे माझ्यासाठी. हे मी एकदा मागे एक सेरावेचं प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं. त्याच्यासोबत मला हे फ्री भेटलं होतं नायकावरून. फ्री गिफ्ट भेटलं होतं नायकावरून. तर हे ते आहे. हे सुद्धा खूप छान आहे. हे ड्राय स्किनसाठी तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर येतो पॉन्ड्सचा ऑप्शन. पॉन्ड्स हा असा ब्रँड आहे की छोट्या बाळाला पण माहितीये, सगळ्यांना माहितीये पॉन्ड्स हा ब्रँड किती खूप वर्षापासून चालू आहे आणि हे खूप अफोर्डेबल पण आहे. तुम्हाला माहितच असेल, तुमच्याकडे कोणाजवळ असेलही पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर. तर हे जे आहे क्रीम
हे ऑइली स्किन साठी आहे. आता मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे हे माझ्याकडे आहे. ऑइली स्किन वाले जर काही क्लायंट असतील तर त्यांच्यासाठी यूज करायला. ते मी तरी ऑब्विसली यूज नाही करत. त्याच्यानंतर हे जे आहे ते लाईट वेट आहे. तर हे जे आहे ते ड्राय स्किन वाल्यांसाठी, म्हणजे हे मी माझ्यासाठी सुद्धा यूज करते. मोस्टली हे तर मीच यूज करून संपवलंय. आणि जे तिसरं आहे मॉइश्चरायझर ते आहे निव्याचं. तुमच्यामध्ये जर कोणाची कॉम्बिनेशन स्किन असेल तर त्यांच्यासाठी हा निव्याचा ब्ल्यू डब्बा खूप युजफुल आहे. याच्यामध्ये छोटा पण साईज येते, तर ती तुम्ही घेऊ शकता. मॉइश्चरायझर नंतरची जी आपली पुढची स्टेप आहे ती आहे लिप बाम. तर लिप बाम माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. डॉट अँड कीचं लिप बाम, ग्लॉस बॉस, आणि दुसरं आहे हे व्हॅसलिनचं. अगेन व्हॅसलिनचं मी ऑर्डर केलं होतं. हे तुम्हाला हातानेच लावावं लागेल आणि ह्याच्यासाठी तुम्ही असं ओपन करून डायरेक्टली लिप्सवर लावू शकता. तर हे जरा हँडी होतं, पण मी विचार केला की हे पण आपण यूज करून बघूया. आणि ह्याच्यामध्ये काही एवढा फ्रेग्रन्स नाहीये. याच्यामध्ये आहे थोडा फ्रेग्रन्स आहे आणि ह्याची टिंट पण आहे याच्यासोबत. तर हे टिंटेड आहे. तर टिंटेड दिवसा जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर फक्त तुम्हाला लिप ग्लॉस लावायचंय किंवा एक लिप बाम लावायचंय, तर हे त्याच्यासाठी खूप छान आहे. तर तुम्हाला टिंटेड नसेल पाहिजे किंवा थोडं लाईट वेट पाहिजे असेल तर व्हॅसलिन तुम्ही विदाउट डाऊट यूज करू शकता. हे पण मी 8 दिवसापासून यूज करते. हे खरं तर मी हे जे 2 प्रोडक्ट्स आहेत हे दोन्ही एक साथच ऑर्डर केले होते नायकावरून. तर फेस सोबत आपल्याला बॉडीला पण लक्ष द्यायचं. हात आणि पाय जे उघडे असतात तर त्याच्यासाठी पण ते पण खूप ड्राय पडतात, फ्लेकी होतात किंवा स्ट्रॉबेरी स्किन सारखे वाटतात. आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना तर माहितच असेल, त्यांचा एक्सपिरियन्स तर खूपच बॅड आहे. तर त्यासाठी माझ्याकडे जे मी यूज करते प्रोडक्ट ते 2 प्रोडक्ट आहेत. एक आहे हे व्हॅसलिनचं ग्लुटाहाया. हे मी आता न्यूली ऑर्डर केलंय आणि हे मी आठवड्यापासून लावते. मला तर चांगला फरक जाणवला आणि हे एकदम नॉन स्टिकी आहे. दुसरं निव्याचं. निव्या पण हा एक असा ब्रँड आहे जो आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे आणि तो ट्रस्टवर्दी आहे. तर याच्यामध्ये कोकोआ नरिश डीप मॉइश्चर केअर. तर ह्याचा थोडासा फ्रेग्रन्स येतो आणि हे लावल्यावर चॉकलेटी असा, चॉकलेट सारखा असा स्वीट फ्रेग्रन्स आहे. तर काही जणांना आवडतो फ्रेग्रन्स, काही जणांना नाही आवडत. तर ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी हा जो आहे व्हॅसलिनचा खूप छान आहे. आणि व्हॅसलिनचं पण आपण प्रॉडक्ट लहानपणापासून बघतो किंवा त्याचा व्हॅसलिनचा जो ब्रँड आहे तो आपल्या ओळखीचा आहे. तर हे दोन्ही ब्रँड जे आहे ते खूपच छान आहे, अफोर्डेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कमी क्वांटिटी वाला पाहिजे असेल तर तेही तुम्हाला भेटेल. प्रॉडक्ट्स तुम्ही डे नाईट दोन्ही यूज करू शकता. मी मोस्टली हेच प्रॉडक्ट यूज करते आणि मला हे आता आवडायला लागले. आणि हे एकदम नॉन स्टिकी असल्यामुळे तर खूप इझी होतं ह्याला कॅरी करायला वगैरे. ओके, तर हे झालं आपलं डे केअरचं स्किन केअर रुटीन. तर आपल्याला रात्रीला पण काही प्रोडक्ट जे असतात, रात्रीच्या वेळी पण आपण असंच झोपायचं नाहीये. झोपायच्या अगोदर आपण चांगली आपली स्किन हायड्रेट करून झोपायचंय. सगळ्यांनाच हे रुटीन फॉलो करायला भेटेल असं नाही किंवा सगळ्यांनाच सगळे फॉलो करतील असं नाही, कारण ह्याला थोडासा ऑब्व्हियसली वेळ तर द्यावाच लागतो. पण जर झटपट कोणी फक्त मॉइश्चरायझर यूज करत असेल, टोनर यूज करत असेल, सकाळी आता घाई असते कॉलेज गोईंग मुलींसाठी किंवा मग जे जॉब करतात, ज्या वर्किंग विमेन आहेत, तर त्यांच्यासाठी हे सगळं रुटीन थोडं फॉलो करणं अवघडच असतं. मग ते जॉबवाली वर्किंग विमेन आहेत किंवा ज्या कॉलेज गोईंग मुली आहेत किंवा ज्यांना वेळ नाही भेटत काही कारणास्तव, तर त्यांनी त्यांच्या स्किनची काळजी रात्री घेणं पण जरुरी आहे. तर त्यासाठी त्यांच्याकडे रात्रीचा जर वेळ असतो आपल्याकडे, झोपण्या अगोदर आपण 15 मिनिट स्किन केअरसाठी देऊ शकतो. तर माझं रात्रीचं जे स्किन केअर रुटीन आहे ते ऑलमोस्ट सेमच आहे. फक्त मी एक क्रीम ऍड केले जी आपण फक्त रात्री लावू शकतो, ती आहे रेटिनॉल. ही क्रीम मी यूज करते, द डिफेंडर. तर ही जी आहे ही पण मला नायकावर भेटली होती. ह्याचे मी खूप रिव्ह्यू पाहिले होते आणि मला असं वाटलं चला बाय करूया आपली. आणि ह्याच्यामुळे काय होतं की स्किन टेक्स्चर जे असतो, तर माझं स्किन टेक्स्चर जरा कधी कधी असं ड्राय स्किन असल्यामुळे थोडा रफ होतो. तर त्याच्यासाठी स्किन टेक्स्चर सुधारवण्यासाठी मी हे ऑर्डर केलं होतं आणि स्किन मध्ये फर्मनेस येते. एक लाईटर शेड होतो आपला, एक टोन लाईट होतो. तर रेटिनॉल हे रात्रीच यूज करतात आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळाच यूज करायचं असतं. आणि त्याची एकदम छोटी पी अमाऊंट घेऊन सगळीकडे इव्हनली तुम्हाला स्प्रेड करायचं असं. त्याला रब नसतं करायचं किंवा मसाज नसतं करायचं, नाहीतर मग तुम्हाला तुमची स्किन जी आहे ती स्किन इरिटेट होऊ शकते. आणि हे 25 नंतरच्या लोकांसाठी रेकमेंड केलं जातं. तर मी 30 आहे म्हणून मी हे यूज करते प्रोडक्ट.
पहिलं मी कधीच अँटी एजिंग वगैरे कधी ट्राय नव्हतं केलं, पण मला ह्याच्यामध्ये मी खरं तर अँटी एजिंगसाठी यूज नाही करत आहे हे. माझा जो स्किन टेक्स्चर आहे तो थोडासा मला मेकअप केल्यावर थोडा रफ वाटतो. तर त्यासाठी मी हे प्रॉडक्ट यूज करते. हे माझं नाईट आणि डेचं स्किन केअर रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि जे काही प्रॉडक्ट्स आहेत माझ्याकडे आता अवेलेबल ते तुम्हाला दाखवले आहेत. जर तुम्हाला स्वतःला जर स्किन केअर रुटीन फॉलो करायचं असेल, तर मी तुम्हाला काही ब्रँड सजेस्ट करेन. ते तुम्हाला नायकावर, मॉलमध्ये किंवा डीमार्टमध्ये किंवा मेडिकलमध्येही भेटू शकतील. तर तुम्ही याच ठिकाणावरून हे प्रॉडक्ट घ्या असं मी तुम्हाला रेकमेंड करेन. का? तर जे ब्युटी शॉप्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल प्रॉडक्ट्स भेटतीलच असं नाही. कारण तिकडे कॉपी प्रॉडक्ट्स पण ठेवले जातात आणि सेम मेकअपसाठी पण. मेकअपचे जर तुम्हाला चांगले प्रॉडक्ट्स पाहिजे असतील, ओरिजिनल प्रॉडक्ट पाहिजे असतील, तर नायका हे बेस्ट आहे. मी नायकाला रेकमेंड करेन. आणि नायकावर कसं सेल पण असतात. मॉलमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी सेलवर सगळे प्रॉडक्ट भेटतीलच असं नाही. त्यामुळे तुम्ही नायकावरून ते प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता. आणि आता ब्लॅक फ्रायडे किंवा पिंक फ्रायडे सेल चालू आहे. तर तुम्ही तिथून तुमच्यासाठी जे आहे तुमचं स्किन केअर रुटीनसाठी हे प्रॉडक्ट्स परचेस करू शकता. तर मॉइश्चरायझर जे आहे ते अंडर 500 आहेत किंवा 300-350 पर्यंतही तुम्हाला भेटतील. ते असतील सेरावे, सेटाफिल, डर्माको, पॉन्ड्स, प्लम. हे जे मॉइश्चरायझर आहेत मला हे स्पेशली माझे फेवरेट आहेत आणि खूप अफोर्डेबल पण आहेत. प्लमचा टोनर मला स्पेशल फेवरेट आहे. प्लमचा टोनर खूपच छान आहे. मेकअपसाठी आम्ही यूज करतो प्लमचा टोनर. तर सनस्क्रीनमध्ये मी तुम्हाला डॉक्टर सेंट किंवा डर्माको हेच ब्रँडचे प्रॉडक्ट रेकमेंड करेन. आता जे लोकं डेली बाहेर उन्हामध्ये फिरत असतात किंवा उन्हामध्ये त्यांना जावं लागतं काही कामास्तव किंवा मग तुमच्या जॉबसाठी म्हणा किंवा मग कॉलेजसाठी, तर तेव्हा तुम्हाला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. तुम्ही मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन ही स्टेप विसरू नका करायला. आणि तुम्ही प्रॉडक्ट्स घेताना तुम्हाला जर दुसरा ब्रँड आवडत असेल त्याचाही तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्ही एसपीएफ चेक करा की 30 प्लस असेल. 30-50 एसपीएफ वाले प्रॉडक्ट तुम्ही यूज करा सनस्क्रीनमध्ये. आता सनस्क्रीनचा फायदा हाच आहे की तुम्ही डायरेक्टली बाहेर पडल्यानंतर सूर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमची स्किन आल्यावर ती काळवंटे किंवा खराब होते. त्याच्यामुळे सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. आता एवढं सगळं स्किन केअर रुटीन तुम्हाला जमत नसेल, तुमच्याकडे टाइम नसेल किंवा एवढं लेंदी करायला तुम्ही कंटाळा करत असाल, तर तुम्ही सिम्पली एक काम करू शकता. तुम्ही फेस वॉश करा आणि एक चांगलं मॉइश्चरायझर यूज करा. थंडीमध्ये यूज करा. त्याच्यामुळे तुमची स्किन ॲटलीस्ट हायड्रेटेड तर राहील, अशी कोरडी नाही पडणार. आणि ड्राय स्किन वाल्यांसाठी तर तुम्ही हे रुटीन फॉलो कराच करा. दिवसा नाही वेळ भेटला तर रात्री तर नक्कीच करा. आता हे स्किन केअरचे काही प्रॉडक्ट्स मी ऑर्डर केले. त्याच्यासोबतच नायकावरून मी काही कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट पण ऑर्डर केलेत. तर त्याचा जो हॉल आहे मी तो लवकरच घेऊन येणार आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच कळवा, कॉमेंट करा. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.